शक्तीपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तिरंगा आमच्या वावरात शक्तीपीठ नको शिवारात हे अभिनव आंदोलन करून शेतकऱ्यांनी ज्या जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे त्या शिवारात तिरंगा झेंडा उभारून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साजनी तालुका हातकणंगले व निमशेरगाव तालुका शिरोळ येथील शिवारात स्वातंत्र्य दिनी आंदोलन केलं। यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की रत्नागिरी नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना तो तोट्यात चाललेला असताना राज्य सरकारकडून 50,000 कोटींचा ठपला पाडण्यासाठी अनावश्यक शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या व राज्यातील जनतेच्या माथी मारला जातोय। या महामार्गामुळे पुढील जवळपास 90 वर्षांहून अधिक काळ जनतेला टोल भरावा लागणार आहे। मुठभर उद्योगपतींना त्यांच्या व्यवसाय वृद्धीला डोळ्यासमोर ठेवून हा महामार्ग करण्याचा घाट फडणवीस सरकारकडून केला जातोय। देशातील 150 कोटी जनतेला 2 वेळ पुरेल एवढा अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवला जातोय। कॉम्रेड गिरीश पोंडे बोलताना म्हणाले की देशातील सामान्य नागरिकांच्यावर कराचा व टोलचा बोजा टाकून मोदी फडणवीस सरकारने बेजार केले। देशातील शेतकऱ्यांच्या मनगटात मोदी सरकारला झुकवण्याची ताकदही शेतकऱ्यांनी दाखवून दिली। यामुळे राज्यातील सर्वच्या सर्व 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी वज्रमूठ केली असून हा लढा यशस्वी करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला। यावेळी साजनी गावचे सरपंच शिवाजी पाटील, बीडी पाटील, शिवगोंडा पाटील, अरुण मगदूम, कृष्णात मसूरकर तसेच निमशेरगाव येथील माजी सरपंच शिवाजी कांबळे, शांताराम कांबळे, सुधाकर पाटील, विक्रम चौगुले, दिनकर पाटील यांच्यासह दोन्ही गावातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।